खारघर के स्वप्नपूर्ति आवासीय परियोजना में रहने वाले सैकड़ों निवासियों ने बुधवार को सिडको के रायगढ़ भवन का घेराव कर तीव्र आंदोलन किया। नाराज नागरिकों का आरोप है कि वर्षों पहले सिडको ने उन्हें रहने के लिए घर तो दे दिया, लेकिन आज तक जीने का सबसे बुनियादी हक यानी पानी उपलब्ध नहीं कराया गया। खारघर के स्वप्नपूर्ति परिसर के निवासी पानी की भारी किल्लत को लेकर सिडको के रायगढ़ भवन के बाहर आक्रोशित नजर आए। वर्षों से पानी की अनियमित आपूर्ति और टैंकरों पर निर्भरता से परेशान नागरिकों ने सिडको पर गंभीर लापरवाही का आरोप लगाया। निवासियों का कहना है कि कई बार शिकायतें करने के बावजूद सिडको सिर्फ बहाने बनाता रहा। अब लोगों ने चेतावनी दी है कि अगर जल्द समाधान नहीं हुआ तो वे अनिश्चितकालीन धरना देंगे। ओके। आता आमच्या मुलांचं किंवा आमच्या माया बहिणींचं जे काय हाल चाललंय ते हाल आम्हाला बघवत नाही, स्वतःला बघवत नाही, आम्हाला बघवत नाही। आणि आम्ही कुठेतरी आज 70 रुपये 80 रुपयानं जे आम्ही जे पाणी आणतोय आणि त्यांचं हे करतोय तरी पण आमचं काय हे होत नाही। फक्त एवढी आमची एकच इच्छा आहे की आम्हाला जास्त काय नाही हे नाही करायचं, फक्त आमची समस्या तुम्ही दूर करा बस। आणि आमच्या घरातल्या जे समस्या आहेत ते आमच्या हे करा। हे दुसरं आंदोलन आहे आणि ह्याच्यापेक्षा आम्हाला आंदोलन करायला तुम्ही भाग पाडू नका बस, एवढीच आमची विनंती आहे। फक्त ज्या आमच्या माया बहिणी आता आलेत त्यांचा हाल तुम्ही करू नका, कारण त्यांचे घराघरात आमच्या भांडणं चाललेत। कारण 70 रुपयाने 80 रुपयाने एक पाण्याचा बाटला आम्ही आणतोय तर किती माणसं भागणार। आम्ही सगळेजण स्वप्नपूर्ती संकुलातनं इथे जमलोय आणि आमचा प्रश्न आणि मुद्दा एकच आहे, तो म्हणजे पाणी। आम्हाला पाणी अजिबात मिळत नाहीये। 24 तास पाण्याचं आश्वासन देऊन पण सिडको आम्हाला ते पाणी आमच्यापर्यंत पोहोचवत नाहीये। पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत नाहीये। सिडकोला जेव्हा जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा ते फक्त काहीतरी थातूर एका लहान मुलाला उत्तर दिल्यासारखी उत्तरं आमच्यापर्यंत पोहोचवतात। आमच्या हक्काचं पाणी हे जात आहे कुठे? मिडल क्लास व्यक्तीला एक घर घेण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो। तो स्ट्रगल करून आम्ही स्वप्नपूर्ती संकुलामध्ये घर घेतलं। सगळ्या गोष्टींचा आम्ही जमा झालेलो आहेत। महिला सुद्धा इथे आलेल्या आहेत। आमच्या भर पावसामध्ये पाण्याचे प्रश्न जे आहेत, आम्हाला सिडकोकडून पाणी मुबलक येतच नाहीये। वारंवार आम्ही तक्रार करतो। हा दुसरा मोर्चा आहे आमचा। आमची एवढीच इच्छा आहे की जोपर्यंत जर तुमच्याकडे पाण्याचं जर नियोजन नसेल तर तुम्ही भविष्यातली घरं बंद करा, लोकांना परमिशन देऊ नका। पहिला आमची जी लोक राहत आहेत त्यांना तुम्ही पाण्याचं मुबलक पाणी द्या आणि नंतरच परमिशन द्या दुसऱ्या घरांना, तेव्हा कुठेतरी आमचे म्हणजे सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह